नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोहिनी एकादशीचं महत्त्व, व्रतविधी आणि व्रतकथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. धर्मशास्त्रानुसार ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते. आता पाहूया मोहिनी एकादशी व्रताचा व्रतविधी. जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने आदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रताच्या नियमांचे पालन केले पाहिजे. व्रताच्या दिवशी एकादशी तिथीत व्रत करणाऱ्याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आदी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे. या दिवशी विष्णू सोबत रामाची पूजा देखील केली जाते. व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे. संकल्प हा दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे. देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा केली पाहिजे. त्यानंतर यावर देवाची प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेला स्नानादी करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालायला पाहिजे. नंतर धूप दीपने आरती करून फळांचा प्रसाद दाखवायला पाहिजे. तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा द्या. रात्री देवाचे कीर्तन करून मूर्तीच्या समीप झोपायला पाहिजे. आता पाहूया मोहिनी एकादशी व्रताची कथा. सरस्वती नदी काठावर भद्रावती नावाच्या नगरीत दुत्तिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होतो. तो अत्यंत धर्माळू आणि विष्णुभक्त होता. त्यांच्या नगरात अनेक भोजनालय, प्याऊ, विहिरी, तळाव, धर्मशाळा निर्मित केल्या गेल्या होत्या. रस्त्यांवर आंबे, जांभूळ, कडुलिंबाचे अनेक वृक्ष लावले गेले होते. त्यांचे 5 पुत्र होते: सुमना, सद्बुद्धी, मेधावी, सकृती आणि दृष्टबुद्धी. यापैकी 5वा पुत्र धृष्टबुद्धी महापापी होतो. तो पित्याची आज्ञा मानत नसे. तो वेश्या, दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे, परस्त्रीसह भोगविलास करत असे आणि मद्यमांसाचे सेवन करत असे. या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे. या कारणामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा सर्व काही नष्ट झालं तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्याचा साथ सोडून दिला. आता तो भूक तहानामुळे अति दुःखी राहू लागला. कोणाची साथ नसल्यामुळे चोरी करू लागला. एकदा त्याला पकडल्यानंतर वैश्याच्या मुलाला असल्याचे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं. परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आलं. तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांचे शिकार करून खाऊ लागला. काही काळानंतर तो बहेलिया बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी प्राणी व पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली. एकदा भूक तहानमुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात पोहोचला. तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते. त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली. त्याने कौंडिन्य मुनी समोर हात जोडून म्हटले की हे मुने, मी जीवनात खूप पाप केले आहे. या पापांपासून मुक्तीसाठी सोपा व धन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा. त्याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख शुक्लाच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर. याने तुझे सर्व पाप नष्ट होतील. मुनीचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि तो शेवटी गरुडावर बसून विष्णू लोकात गेला. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोहिनी एकादशीचं महत्त्व, व्रतविधी आणि व्रतकथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.